इंडियन कंपनीच्या गेटवर कॅन्टीन कामगारांचे धरणे आंदोलन सुरू झाले असून या कामगारांना 32 महिन्यांचा पगार दिला नसून कामगारांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे। कॅन्टीन व्यवस्थापनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन सुरू केले असे कामगारांनी सांगितले। खालापूर तालुक्यातील रसायनी परिसर हा औद्योगिक वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो। येथे अनेक कारखाने उभे असून अनेकांचा रोजगार सुरू आहे। रसायनी परिसरातील हिल इंडिया कंपनीच्या कॅन्टीन कामगारांना गेले 32 महिने पगार देण्यात आला नाही। त्यामुळे कामगारांनी रीतसर नोटीस देऊन आज कंपनीच्या गेटवर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले असून कंपनी प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। यावेळी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसह 32 महिन्याच्या पगाराची अपेक्षा करत आज काहीतरी मार्ग निघेल या हेतूने कंपनीचा गेट अडवून कंपनीतील अधिकारी वर्गाला कंपनीच्या आवारात जाण्यासाठी रोखण्यात आले। यावेळी गेटवर निदर्शने करून कंपनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। कॅन्टीनच्या कंत्राटी कामगारांनी आपले प्रश्न माध्यमांसमोर मांडत आपल्या प्रतिक्रिया दिल्या। कंपनी प्रशासनाविरोधात कोणतेही उग्र आंदोलन होऊ नये यासाठी रसायनी पोलीस प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आज आम्ही 35 वर्ष झाली या HL कॅन्टीनला काम करत आहोत। HL कॅन्टीनमधनं आम्हाला कमीत कमी आता 6 वर्ष झाली कंपनीने कॅन्टीन बंद करून आम्हाला प्लॅनला टाकले। कंपनीच्या उत्पन्न निगडीत आम्ही काम करू आणि आता जे आम्ही हे जे आम्हाला पगार बाकी ठेवलेत आमचे, आम्ही कोकण श्रमिक संघ श्रुती म्हात्रे यांच्या माध्यमातून ह्या युनियनमार्फत आम्ही सगळ्या गोष्टी हाताळतोय आणि एवढ्या वर्ष पत्रव्यवहार करून आजपर्यंत आम्हाला पगार हा मिळाला नाही। कमी कमी 32 महिन्याचा आमचा पगार इथं बाकी आहे आणि कामगारांचं ह्यांनी खूप शोषण केले। आजपर्यंत एक बी निर्णय दिलेला नाही। LCकडे 7-8 किती तरी झाल्या, LCकडे बऱ्याच झाल्या तरी LCकडे पण त्यांनी तर त्यांनी LCकडे सुद्धा पत्र मिनिट बनले गेले, त्याचं पण अवमान केलेलं आहे, कोर्टाचा अवमान केलेला आहे। आमची 1000 रुपये इन्क्रीमेंट चालू होती कंपनीकडे 98 पासून, ती बंद केलेली आहे। म्हणजे ह्यांचा मनमानी कामगार चाललेला आहे इथं। हा कामगाराला आळा बसवण्यासाठी श्रुती म्हात्रे यांनी आणि बाकीचे आमचे सहकारी युनियन सगळ्यांनी आम्हाला इथं सहकार्य करून ह्या गोष्टीला आम्हाला पुढे पाठिंबा देऊन आम्हाला 32 महिन्याचा पगार मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य आज करणार आहेत आणि आम्ही 32 महिन्याचा पगार घेतल्याशिवाय कुणाला सोडणार नाही। आणि आज ऑफिसर HOD अजून 8 दिवस बाहेर राहतील। आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथं काय कुणाला सोडणार नाही। पगार घेतल्याशिवाय आम्ही माघार घेत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। कंपनीच्या गेट समोर आंदोलन केलंय, कंपनी प्रशासनाला तुम्ही रोखून धरलंय गेटवरती। काय तुमच्या मागण्या आहेत, काय तुम्ही प्रशासनाकडे आवाहन केलंय, जरा थोडक्यात सविस्तर माहिती द्या तुम्ही। आमची त्या कमीत कमी मागण्या आहेत, या कामगारांचे 32 महिन्याचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा ज्या पेंडिंग आहेत त्या देण्यात यावा आणि यांना वयाच्या 58 वर्षापर्यंत ठेवण्यात यावं, ही माफक मागणी आमची प्रशासनाकडे आहे। जवळजवळ आम्ही 35 ते 40 वर्ष इथे काम करतो आम्ही। या सर्व कामगारांचे आमचे सर्वच फॅसिलिटी सगळी बंद आहे। ग्रॅज्युएटी महत्त्वाची बंद आहे, PF PSI सर्व तेही आम्हाला पेंडिंग ठेवलेले आहे। शिवाय 32 महिन्याचा पगार आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी पेंडिंग आमच्या ठेवलेल्या आहेत। सतत मागण्या येणं 32 महिन्याचा पगार, आता जो राहिलेला सर्व टोटल पगार, ग्रॅज्युएटी PF ESI व इतर सर्व फॅसिलिटी आणि पगार परमनन्सीसाठी आमचा मेन इश्यू होता। या विषयावर आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे। काय म्हणतात ते प्रशासन, काय म्हणतात तुम्हाला? बऱ्याच वेळेला LSCकडे आमच्या केसेस वगैरे झाल्या, त्यांनी सांगितलं की त्यांना पेमेंट द्यायला सांगितले, पण प्रशासन का देत नाही आहे आणि सगळ्याच गोष्टी त्यांनी आता पेंडिंग ठेवलेल्या। आज जी तुम्ही निदर्शनं केले त्यानंतर प्रशासनाने तुम्हाला काय उत्तर दिलंय? आजच्या याच्या 12:30 वाजता ते VC देतात आणि ज्या आमच्या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यावर त्यांना मान्यता देण्याची शक्यता आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।